सॅल्युट एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर आहे ना स्टॉक मार्केटचा. जसं तुम्ही इथं बघू शकता, आज आहे 9 मे, संध्याकाळचे 6:56 मिनिटे होत आहेत. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येऊन जाईल. जसं की तुम्ही इथं बघू शकता की कंटिन्युअसली आपण जे मार्केटमध्ये अनालिसिस करतो की उद्या काय होऊ शकतं, एक्झॅक्टली मार्केटमध्ये त्याच गोष्टी होतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ सगळे बघितले नसेल तर बघून घ्या. तुम्हाला खूप गोष्टी यातनं शिकायला मिळतील की कशा पद्धतीने मार्केटला अनालाइज करत असतं. मी पर्सनली कसं काम करतो, आज मी मार्केटमध्ये टॉप आणि बॉटम पकडतो. मी बघू शकता बॉटम पकडलेला आहे, टॉप पकडलेला आहे, आणि हे नॉर्मल आहे माझ्यासाठी. तुम्ही हे सगळं क्रॉस चेक करू शकता, स्वतः तुम्ही चेकआउट देखील करू शकता. आणि महत्त्वाचे मार्केटमधले प्राइस पॉईंट्स, की मार्केटमध्ये काय आपल्याला फॉलो करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत, काय नाही करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओज मधून बघायला मिळतील. टोटली फ्री ऑफ कॉस्ट कंटेंट आहे. स्वतः बघा, मॅक्सिमम लोकांना शेअर करा आणि आपल्या प्रिन्स ट्रेडिंग कम्युनिटीला ग्रो करा. तर चला जाणून घेऊया की कशा पद्धतीने आज आपल्याला मार्केट बघायला मिळालं. ओव्हरऑल जर आज निफ्टी फिफ्टी मध्ये पाहिला, आज परत एकदा स्ट्रेट वे मार्केटमध्ये डाऊन साईडचा मोमेंटम बघायला मिळाला. बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला पण डाऊन साईडचा मोमेंटम बघायला मिळालेला आहे. जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसाल तर जाऊन कालचा व्हिडिओ तुम्ही बघा, ज्याच्यामध्ये मी स्पेसिफिक सांगितलं होतं की माझा ओव्हरऑल व्ह्यू मार्केटमध्ये बाईंगला आहे, का बाईंगला आहे, त्याच्यामध्ये रिझन, लॉजिक, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. बट सगळ्यात मेन म्हणजे मी एक गोष्ट तिथं बोललेलो की 47,920 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. मार्केट या लेवलला कसंही ब्रेकडाऊन करू दे किंवा गॅपडाऊन ओपन होते. जर या लेवलला मार्केटनं ब्रेकडाऊन केलं कुठल्याही कंडिशनला, तर मी टोटली मार्केटला सेलिंग साईडला बघत आहे. आणि जर तुम्ही हे आज फॉलो केला असता, तुम्ही तर बघू शकता मार्केटमध्ये मोर दॅन 471 पॉईंटचा मोमेंटम इथं झालेला आहे, जो की आपल्याला कॅच करता येऊ शकत होता. सो कसं वाटतं हे अनालिसिस तुम्ही कमेंट करू शकता, कारण जे आपण अनालिसिस करतो एक्झॅक्टली मार्केटमध्ये तेच होतं. म्हणजे तुम्ही जाऊन बघा की ज्या पद्धतीने करतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला तुम्हाला एक पॉईंट बोलायचा आहे, की जी मी तुम्हाला सायकोलॉजी सांगतो ती सायकोलॉजी समजून घेण्याचा प्रयत्न करा. की आज म्हणजे मी तुम्हाला बोललो की मी 47,920च्या खाली सेलिंगलाच बघत आहे. आज माझा व्ह्यू बाईंग आहे, पण मी म्हणतो की जर हे ब्रेकडाऊन झालं तर मी टोटली सेलिंगला बघणार. मी तुम्हाला अजिबात बाईंग सांगितलं का नाही, मार्केटमध्ये इतकं बाईंग आलं, बट टोटली ते फेल गेलं आणि मार्केट शेवटी सेलिंगला झालं. ही जी सायकोलॉजी समजून घ्या की आपला जो व्ह्यू आहे तो एका टाइम नंतर न पूर्णपणे चेंज करायचा. कारण का, मला बाईंग वाटतंय, बट जर ह्या लेवलच्या खाली पण मी बाईंग करत बसलो, मी एक्झाम्पल देतो, त्यासाठी एक्सपिरियन्स पाहिजे तो भाग वेगळा. बट एक नवीन पर्सन म्हणून मी तुम्हाला शेअर करतो, तुम्हाला एक लेवल ठरवायचं, त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचा व्ह्यू साईडला काढायचा आहे. कारण खूप एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला की बाबा हे स्पेसिफिक मोमेंटम कॅच करण्यासाठी. सो फुली या गोष्टी तुम्ही शिकतात, समजतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्हाला मी एक गोष्ट बोललो होतो की मार्केटमध्ये जर आपल्याला फ्लॅट ऑलमोस्ट बघायला मिळालं तर आपल्याला बाईंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. तुम्ही जो ऑलमोस्ट जरासा फ्लॅटच आहे, आपला डायरेक्ट हा बाईंग मोमेंटम बघायला मिळालेला आहे. जर तुम्ही इथं लाईव्ह मध्ये बघितला तर इथं हे कॅच करता देखील येऊ शकत होतं. 287 पॉईंटचा मोमेंटम आहे. जर लाईव्ह मध्ये बघितला तर हा कॅच करता येऊ शकत होता, बट थोडासा टफ आहे. बट जशा पद्धतीने आपण अनालिसिस करतो की एक बाईंग बघायला मिळेल, तसं आपल्याला बाईंग देखील बघायला इथं मिळालं. त्यानंतर मार्केट सेलिंग झालं, इट्स ओके. जसं की तुम्ही इथं बघू शकता. अनालिसिस आवडलं असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट देखील करू शकता. पर्सनली मी आज कसं काम केलं, जसं तुम्हाला माहिती आहे की आपण मार्केटमध्ये जिथं आपण काम करतो तो बॉटम किंवा टॉप असं बनतो. आणि जर तुम्हाला हे बघायचं असेल तर तुम्ही आपला कोर्स देखील जॉईन करू शकता, स्वतः क्रॉस चेक करू शकता. सो आज जो प्रॉफिट बुक केला तो एक ठीकठाक प्रॉफिट बुक केला, असं बघू शकताय. एक्झॅक्टली कुठे एक्झिट केले ते पण आहे, आणि जिथून आपण बाय गेलो तिथून मार्केटमध्ये 186 पॉईंटचा मोमेंटम देखील आपल्याला बघायला मिळाला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथं बघा कशा पद्धतीने काम केलं. सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि जसं तुम्ही इथं बघू शकता की मॉर्निंगला सगळ्यात पहिल्यांदा मी डिस्क्लेमर देतो, कारण मी इथं कॉल टिप्स काही देत नाही. प्री मार्केट लेवल्स, त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता 11 वाजून 16 मिनिटांनी सांगितलं ऍडेड टू वॉच लिस्ट. तुम्ही इथं बघू शकता निफ्टी बँक. आणि 11:33 ला सांगितलं की मी इथं पोझिशन बोललो. तुम्ही इथं बघू शकता 11:33, 47,725 तुमच्या समोर आहे. स्टॉप लॉस 42, 100. त्यानंतर टार्गेट मी जरा मोठं बुक केलं. ऍक्च्युली 118 पॉईंटचं टार्गेट होतं, तुम्ही इथं बघू शकता. बट मी बुक करताना थोडंसं जास्त बुक केलं, तुम्ही इथं बघू शकता. बट जे टार्गेट आहे ते आपलं हिट झालं, जसं की तुम्ही इथं बघू शकता. हे तुमच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही इथं बघू शकता. जर तुम्हाला आपल्या कोर्समध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर खालील डिस्क्रिप्शन नंबरच्या बॉक्समध्ये कॉल व्हॉट्सअप करू शकता. चला जाणून घेऊ की तुम्हाला ह्यातनं काय शिकायला मिळालं. मी ज्या ट्रेड केल्या त्यातनं तुम्ही काय स्वतः शिकू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, अनालिसिस माझं होतं बाईंग साईडला. मार्केटनं सेलिंग साईडची लेवल क्रॉस केली होती, जसं मला म्हणलं 47,920. तरी पण मी इथं बाईंग करून प्रॉफिट काढलं. मी माझ्या स्टुडंटना नेहमी सांगतो, तुम्हाला पण मी सगळ्यांना सांगेन, आय एम नॉट अ बायर, आय एम नॉट अ सेलर, आय एम जस्ट ऑडियन्स. आपल्याला ना बायर बनायचं आहे, ना आपल्याला सेलर बनायचं आहे, आपल्याला ऑडियन्स बनायचं आहे. आपण या मार्केटमध्ये पैसे मिळवण्यासाठी आलो, त्यामुळे इमोशनली कुठले डिसिजन घ्यायचे नाही. कशा पद्धतीने आपण प्रॉफिट काढू शकू, कशा पद्धतीने आपण सस्टेन होऊ शकलो या बिझनेसमध्ये, या मार्केटमध्ये, ह्याच्या आपल्याला फोकस करायचा आहे. इम्पॉर्टंट गोष्ट आहे, समजून घ्या. तुम्हाला खूप गोष्टी यातनं शिकायला मिळतील, समजतील. आणि लाईव्ह मध्ये जर फील घ्यायचं असेल की ट्रेडिंग कसं करायचं जातं, नक्की आम्हाला तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर ओव्हरऑल आता थोडंसं मार्केटला जाणून घ्या की कशा पद्धतीने मार्केट बनत आहे, काय मार्केटमध्ये गोष्टी होतात.
जर ओव्हरऑल जर आता तुम्ही बघितला, मी मार्केटमध्ये आता एक वीकली चार्ट लावलेला आहे, म्हणजे एक आठवड्याचा चार्ट लावला आहे. तर तुम्ही तर बघू शकता, लावला एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल बघायला मिळालेलं आहे मार्केटमध्ये. बँक निफ्टीमध्ये, निफ्टीमध्ये बघितला तर तिथं देखील आपल्याला स्ट्रॉंग रेड कॅन्डल बघायला मिळालेला आहे. ऍज कम्पेअर टू बाकीच्या रेड कॅन्डल्स ज्या आता ऑल टाइम हायला झाल्या, ही कॅन्डल थोडीशी जास्त स्ट्रॉंग दिसत आहे जर तुम्ही तर व्यवस्थित बघितला. सो एक तुम्ही म्हणू शकता की मार्केट एक बेरिश साईडला कन्वर्ट झालेलं आहे. जोपर्यंत मार्केट ह्याचा 50% क्रॉस करत नाही, तोपर्यंत असं आपण म्हणू शकत नाही की मार्केट बुलिश झाले. मात्र आता ओव्हरऑल मार्केटचं जे सेंटिमेंट आहे ते बेरिश झालेलं आहे. 50% क्रॉस जर आपल्याला एक्झॅक्टली बघायचं असेल, आपण हा टॉप पण पकडू शकतो किंवा आपण इथला पण पकडू शकतो. जर आपण ह्या कॅन्डलचा जरी टॉप पकडला तरी पण जसं तुम्ही तो बघू शकता, म्हणजे तुम्हाला जर बघितला 48,500 जोपर्यंत, म्हणजे इथून 1000 पॉईंट अप्पर साईडचा जोपर्यंत मोमेंटम होत नाही, तोपर्यंत ऑफिशियल आपल्याला बुलिश म्हणता येणार नाही. कारण जे सेलिंग आले ते खूप जास्त पॉवरफुल आले, त्यामुळे ते कंटिन्यू देखील होऊ शकतं. ओव्हरऑल जर तुम्ही डेली टाइम फ्रेम मध्ये बघितला, तिथे देखील आपल्याला मार्केटमध्ये सेलिंगच बघायला मिळालेलं आहे. तुम्ही तो बघू शकता कंटिन्यू परत मार्केट या एका जे चॅनल आपण मार्केटनं बनवलं होतं, एक्झॅक्टली त्याच चॅनलमध्ये मार्केट इथं परत आलं, तुम्ही इथं बघू शकता. आता इथून मार्केट सपोर्ट घेईल का ब्रेकडाऊन करेल, आता ही सिच्युएशनवर डिपेंड आहे. कारण मार्केट ज्या पद्धतीने पडत आहे, तुम्ही इथं बघू शकता, ही इथपर्यंत थोडं ऍक्सेप्ट आहे, इथं पण ऍक्सेप्ट आहे, एकसारख्या रेड कॅन्डल्सच बनत आहेत जसं तुम्ही तो बघू शकता. आणि जसं ह्याच्या आधी पण मी तुम्हाला बोललो की मार्केटमध्ये आता जे सगळं चालू आहे, हे सगळं न्यूज चालू आहे. हे जर मोमेंटम आज आपण बघायला लागलो ना, बायर सेलर सायकोलॉजी असू दे, प्राइस ऍक्शन असू दे, मार्केट कशालाही फॉलो करत नाही. मार्केट जस्ट न्यूज बेस्ड काम करत आहे. म्हणजे काय, इलेक्शनमुळे आज न्यूज ज्या येत आहेत, बीजेपीवर ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात, म्हणजे जे इलेक्शनमुळे गोष्टी चालू आहेत, जे अनसर्टनिटी चालू आहे मार्केटमध्ये, तर त्याच्यामुळं थोडंसं मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळत आहे. म्हणजे पहिले कारण काय झालं, न्यूज. दुसरं काय झालं, जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केला, तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात येईल, 2 मे पासून आपल्याला कंटिन्यू एफ आय मध्ये सेलिंग, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते कंटिन्यू सेलिंग करत आहेत. तुम्ही इथं बघू शकता, ऑलमोस्ट 22,000 करोड त्यांनी आतापर्यंत सेल केले आहेत. डोमेस्टिक इन्व्हेस्टर बाय करत आहेत, बट इथून सेलिंग करतात. सो त्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये एक प्रेशर बघायला मिळत आहे सेलिंगचं. समजून घ्या, मला तुम्हाला सांगायचं आहे, मार्केट का पडत आहे, त्याच्यामध्ये काय रिझन आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कुठले सेक्टर्समुळे मार्केट पडत आहे, कुठल्या सेक्टर मधल्या कुठल्या स्टॉकमुळे मार्केट आज खाली आलं. आज जर तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केला की बाबा निफ्टी मधले एक्झाम्पल, निफ्टीमध्ये आज जो फॉल झाला त्यामध्ये कुठल्या कंपनीने किती योगदान दिलं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात. हे जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला मार्केटचे डायनामिक्स, मार्केटचं स्ट्रक्चर, मार्केट कसं काम करते, या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. होपफुली तुम्हाला या गोष्टी समजतील, गोष्टी लक्षात येतील. उद्यासाठी काय प्लॅन आहे, मी कशा पद्धतीने उद्या बघत आहे. आता ओव्हरऑल ज्या पद्धतीने जर मार्केट बघितला, मार्केट जस्ट सेलिंगलाच येत आहे. काय असेल, तुम्ही जर बघितलं, काय लॉजिकच नाही. आपण किती अनालिसिस केलं, मार्केट हे न्यूज नुसारच जात आहे. आणि प्रॅक्टिकली मी जे लाईव्ह मध्ये करतो ते मी युट्यूबवर तुम्हाला लगेच तसं सांगू पण शकत नाही. त्यामुळे उद्याचा जो माझा व्ह्यू आहे तो आहे सिच्युएशन नुसार. ऍज पर चार्ट मला काय दिसत आहे, ऍज पर चार्ट मला मार्केटमध्ये बाईंग मोमेंटमच दिसत आहे. बट असं स्पेसिफिक मी तुम्हाला सांगू शकत नाही की फ्लॅटला बाय करा, गॅपअपला बाय करा, गॅपडाऊनला बाय करा. कारण मार्केटमध्ये पूर्णपणे न्यूज बेस चालू आहे. सो उद्याचा एक दिवस आपल्याला मार्केटला द्यायला पाहिजे की मार्केट कशा पद्धतीने क्लोज करते, मोमेंटम कसा करते, त्याच्यावर सगळ्या गोष्टी आपण ठरणार. बट ऍज पर चार्ट मला मार्केटमध्ये बाईंगच दिसत आहे. कारण जर तुम्ही बघितला, इथं टोटली मार्केट जस्ट सेलिंग सेलिंग सेलिंगच येत आहे. असं पण म्हणता येत नाही की उद्या सेलिंग येईल, कारण शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते, ह्यांचे टार्गेट एसएलसी घ्यायला मार्केट वर येऊ शकतं. मी अभ्यास करताना ऍज पर चार्टच अभ्यास करेन. सो मी तुम्हाला तो सांगितला मोमेंटम. चला जाणून घेऊया थोडंसं की ओव्हरऑल बाकीच्या गोष्टी काय. तुम्हाला मी उद्याचा अनालिसिस पण सांगितलं की मी सिच्युएशन नुसार ट्रेड करणार आहे. बाईंग व्ह्यू आहे, बट सिच्युएशन नुसार. आता थोडंसं मी तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी सांगतो. खूप लोक मला सांगत होते की तुम्ही स्टॉक्स बद्दल पण थोडंसं सांगा. तर डीमार्टचा चार्ट मी तुम्हाला सांगत आहे, अव्हेन्यू सुपर मार्ट याला म्हणतात. तर तुम्ही तर बघितला, इथं आपल्याला एक पॅटर्न झालेलं बघायला मिळत आहे. हा आहे लेफ्ट शोल्डर, हा आहे हेड, आणि हा आहे राईट शोल्डर जो बनत आहे. सो इथं तुम्ही जर बघितला, इथे एक चांगला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. इथं आपल्याला इथे एक अशा पद्धतीने आपण एक बाईंग पोझिशन बनवू शकतो. इथं आपल्याला एक स्टॉप लॉस देता येऊ शकतो. आणि 1:2, 1:3 आपण पर्यंत अशा पद्धतीने इथं 4,900 पर्यंत टार्गेट घेऊ शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा जो गॅप आहे, जो की तुम्ही इथं बघू शकता, हा जो इथनं गॅप आहे, ऑलमोस्ट 400 पॉईंटचा गॅप आहे 10%चा. तर इथनं 10% वर देखील आपल्याला टार्गेट बघायला मार्केटमध्ये बघू शकतो. ज्या पद्धतीने हा पॅटर्न बनलाय, त्या पद्धतीने मी तुम्हाला शेअर केलं, तुम्ही वॉच करा. मी कुठलेही रिकमेंडेशन तुम्हाला देत नाही, तुमच्या फायनान्शियल कन्सल्टंटला विचारून सगळे डिसिजन घ्या. मी जस्ट तुम्हाला सांगत आहे की कशा पद्धतीने मार्केट बनत आहे आणि मार्केटमध्ये काय होण्याचा चान्स आहे. ट्रेड वगैरे तुम्ही कुणीही घेऊ नका, जस्ट ऑब्झर्व करा. मी एज्युकेशनल पर्पजसाठी जस्ट तुम्हाला शेअर करत आहे. दुसरा आहे, तुम्ही इथं बघू शकता LNT, लार्सन अँड टर्बो. जर ओव्हरऑल तुम्ही इथं बघितला तर मी इथं थोडंसं डेली टाइम फ्रेम पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो. डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्ही बघितला 3,265, ही खूप इम्पॉर्टंट टेबल आहे. ह्या स्टॉकला देखील तुम्ही ऑब्झर्व करा. सगळ्यात पहिल्यांदा मार्केटमध्ये इथं ब्रेकआउट आला, त्यानंतर मार्केटने सपोर्ट घेतला, परत इथं ब्रेकआउट आला आणि परत आता मार्केट तिथं चाललंय. ओव्हरऑल मार्केटमध्ये इथं डाऊन ट्रेंड कन्फर्म झालाय.
तर एक थोडस पुलबॅक बघायला मिळू शकतो. मार्केट ओव्हरऑल सेलिंग मध्येच आहे इथून जर तुम्ही बघितला, ट्रेंड अजून चेंज नाही झालेला. बट एक ऍटलिस्ट थोडं मार्केट उद्यासाठी तरी आपल्याला एक अप्पर साईडला बघायला मिळू शकतं. म्हणजेच जे हे सेलर्स आहेत, हे जे सेलर्स आहेत ह्यांना मार्केट टार्गेट करू शकतं. सो माझा वेळ की उद्या मार्केट ह्यांना टार्गेट करू शकतो. म्हणजे 3,365 पर्यंत तरी मार्केट उद्या जाऊ शकतं. सो त्या व्ह्यूने मी बघत आहे. बट 3,240च्या खाली जर मार्केट गेलं तर मग ते टोटली सेलिंग साईडला जाईल. सो ओव्हरऑल मी तुम्हाला हे दोन एज्युकेशनल लर्निंग पर्पजसाठी सांगितलं, तुम्ही वॉच आउट करू शकता. सो थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.